नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. महादेवदादा दबडे यूथ फाउंडेशनकडून महाआरोग्य शिबिराचे आयोजन. जनसामान्यांसाठी आरोग्य शिबिर होणे गरजेचे. माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार. मिरजेच्या सुभाषनगर येथील सोनाई हॉलमध्ये आज महादेवदादा दबडे यूथ फाउंडेशन यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री श्री अजितराव घोरपडे सरकार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, समाजामध्ये मोफत आरोग्य शिबिरांसारख्या सामुदायिकरित्या केल्या जाणाऱ्या उपक्रमांची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. शासकीय पातळीवरून योजना येत असतात, मात्र सामान्य माणसाला तिथपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. प्रशासनातील त्रुटींमुळे या गोष्टी अवघड झाल्या आहेत. यामुळे कुणीतरी शासकीय प्रशासकीय लाभ सामान्य माणसांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. आज सुभाषनगर येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरातून तसाच प्रयत्न झाल्याचे पाहून समाधान वाटते. पुढील काळात आरोग्य शिबिरांबरोबर सामान्य लोकांच्या जीवनातील प्रापंचिक अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे सरकार यांनी केले. महादेवदादा दबडे यूथ फाउंडेशनतर्फे सुभाषनगर, टाकळी, बोलवाड, वड्डी, म्हैसाळ परिसरातील ग्रामस्थांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, विधान परिषद सदस्य आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे महाआरोग्य शिबिर पार पडले. मातृसेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्यातर्फे आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली. सुमारे 400हून अधिक ग्रामस्थांना याचा लाभ झाला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर गायकवाड, जीवन पाटील, तालुकाध्यक्ष देवजी नाना साळुंखे, शहराध्यक्ष शीतल सोनवणे, टाकळीच्या सरपंच हिना नदाब, बोलवाडच्या सरपंच निगार शेख, सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन देवेंद्र बावरे, भैया उपाध्ये, मनोज नांद्रेकर, सुलेमान मुजावर, सतीश दबडे, किरण बंडगर, एस.बी. पाटील, रावसाहेब लोखंडे, मनसूर नदाब, अनिल शिरसाट, पप्पू परदेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महादेवदादा दबडे जिल्हा परिषद म्हैसाळ गटातील इच्छुक उमेदवार सौ नीलमताई दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या शिबिराचे संयोजन केले. या शिबिरात ग्रामस्थांची व महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, ब्लड शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी, स्तन व गर्भाशय कर्करोग तपासणी करून उपचाराबाबत मार्गदर्शन व औषध देण्यात आले. लेझरद्वारे मुतखड्यांच्या उपचाराबाबत मार्गदर्शन, डोळ्यांची संपूर्ण तपासणी, लहान मुलांची डोळे तपासणी, बुबुळांची तपासणी, डोळे विकारांबाबत माहिती, तिरळेपणा, मोतीबिंदू, काचबिंदू, डोळ्यांचे पडदे तपासणी, चष्म्याचा नंबर काढणे व सवलतीच्या दरात चष्मा बनवून देणे अशा सुविधा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून देण्यात आल्या.